छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भेवंडी मराठेपाडा इथे स्थित असून मंदिराला भव्य प्रवेशद्वार आहे व प्रवेशद्वाराच्या दोन्ही साईडला हत्ती, घोडे व मावळ्यांचे काही स्टॅच्यूही बघायला मिळतात. प्रवेशद्वाराच्या आत जाताच आपल्याला मंदिराचा सुंदर दृश्य नजरेस पडतो. गाभाऱ्यामध्ये 6.5 फूट उंचीची मूर्ती प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी काल्या पाषाणातून कोरली आहे. मंदिराचा परिसर 4 एकरामध्ये पसरलेला असून त्यात शिवाजी महाराजांचे शिवकालीन प्रमुख घटना दर्शवणारे 36 फलक असलेले एक खुले संग्रहालय व एक शस्त्र संग्रहालयाचा समावेश आहे. मराठेपाडा शिवप्रतिष्ठानाकडून पार्किंगची व थंड फिल्टर पाण्याची सोयही केलेली आहे. इथं मंदिरावर पाण्याची सुविधा सुद्धा आपल्याला आहे, थंड पाण्याची सुविधा. आता सूरज पेत आहे. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? तर स्वागत आहे आपल्या ॲडव्हेंचर जितू या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण जाणार आहोत ठाणे जिल्ह्यातील भेवंडी मराठेपाडा इथे असलेले छत्रपती शिवाजी महाराज मंदिराला भेट देण्यासाठी. तर मंदिर कसे आहे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि होऊ शकला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आता आपण जाऊया मराठेपाडा येथे. भेवंडी ठाणे येथील मराठेपाडा येथे स्थित असलेली छत्रपती शिवाजी महाराज मंदिर हे महाराष्ट्रातील पहिले भव्य मंदिर असून याचे उद्घाटन 17 मार्च 2025 रोजी करण्यात आले. शिवक्रांती प्रतिष्ठानाच्या माध्यमातून साकारलेले या मंदिराचे 4 एकर क्षेत्रावर बांधकाम असून अयोध्यातील रामलल्लाची मूर्ती घडवणारे प्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांनी महाराजांची 6.5 फूट उंच मूर्ती घडवली आहे. मंदिरासमोर ध्यान अवस्थेत असलेला भगवान शंकराचा सुंदर असा स्टॅच्यूही बघायला मिळतो. महाराजांचं मंदिर बांधण्याचा उद्देश म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची विचारधारणा, पराक्रम जगासमोर मांडण्यासाठी हे मंदिर उभारले गेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचा प्रवेशद्वार 36 फूट उंचीचा असून याची रचना इतिहासातील गडाप्रमाणे करण्यात आली आहे. महाद्वारातून प्रवेश करताच आपल्या डोळ्यासमोर मंदिराचा सुंदर दृश्य नजरेस पडतो. महाराजांच्या मंदिराची रचना गड किल्ल्यांच्या शैलीवर करण्यात आली असून हे मंदिर भेवंडी वाडा मार्गावर असून मराठ्यांच्या इतिहासाचे आणि संस्कृतीचे केंद्र म्हणून विकसित केले जात आहे. आता आपण महाराजांच्या मंदिराच्या इथं आलेलो आहोत. आता दर्शन घेण्यासाठी जाऊ. मंदिराचा भव्य सभा मंडप व मंडपाला असलेले नक्षीकाम व झुंबरे आपले लक्ष वेधून घेते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या साईडला तुळजाभवानी मंदिर व राजमाता जिजाऊ मंदिर असे 2 मंदिर आहेत. मित्रांनो, आपण मंदिराला एंट्री मारली का स्टार्टिंगलाच आपल्याला यूट्यूब चॅनल असेल तर चॅनलचं नाव इथं नोंदवावं लागतो. आता आपण टाकू आपलं नाव. आता आपण मंदिराच्या तटबंदीच्या वर जाणार आहोत. आता बघू तटबंदीवर काय काय आहे बघण्यासारखं. तटबंदीवर राजमुद्राची प्रतिमा सुद्धा कोरलेली आहे, बघू शकता तुम्ही. पूर्ण तटबंदीवर अशीच प्रतिमा आहे. तिकडे पण आहे, ती थोडी लांब दिसत असेल तुम्हाला.
पूर्ण आपण खाली इथे बघू शकता. हा बुरुज बघितला, हा एक बुरुज आहे इथे, तो एक आहे तिकडे, एक आहे मंदिराच्या मागे पण त्या साईडला एक आहे. 4 बुरुज आहेत. गड किल्ल्यांचे तोफ लावण्यासाठी ज्या गंजा असतात त्या गंजा मंदिराला सुद्धा दिलेल्या आहेत, आपण बघू शकता. बघा सेम तशाच गंजा आहेत. आपण गड किल्ल्यांचे बघता तोफ लावण्यासाठी असतात त्या गंजा. आता तिथे सध्या लावलेले आहेत. सूरज आलेले आपल्यासोबत मंदिरावर, शिवमंदिरावर. उन्हाचे शक्यतो येऊ नका, सकाळी किंवा दुपारी, संध्याकाळी. दुपारी पण नाही यायचं कारण ऊन भरपूर आहे, पाय पण भासतात. पण त्यासाठी आपलं नेट पसरलेलं आहे इथे, बघू शकता. त्याच्यामुळे पाय काही भाजायचं काही टेन्शन नाही. इथे फोटो काढण्यासाठी पण मस्त, सेल्फीसाठी, फोटो काढण्यासाठी माऊल्यांची एक याच्यामध्ये एक वेशभूषा आहे, बघू शकता तुम्ही. इथं तुम्ही फोटो पण काढू शकता. आता आम्ही फोटो काढतो थोडासे, मग तुम्हाला पूर्ण मंदिर दाखवतो. मंदिराची तटबंदी आपण 360 डिग्री कव्हर केलेली आहे. आता आपण खाली उतरू. त्या साईडून चढलो होतो, इकडून असं फिरलो, आता इथून आता खाली उतरू. छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे शिवकालीन काही प्रसंगाचे इथे दिखावे आपल्याला बघायला मिळणार आहेत. आणि लगेच आपल्याला इथं जनसंपर्क कार्यालय सुद्धा आहे. आधी आपण या बघू शिवकालीन काही दिखावे. मंदिराभोवती असलेल्या तटबंदीला खाली 36 फलक असून छत्रपती शिवाजी महाराजांचे विविध इतिहास कालातील प्रसंगांचे दिखावे साकारण्यात आले आहेत. या दिखाव्यांच्या माहिती तिथे भेट देणाऱ्या सर्व भाषिक शिवभक्तांना समजावी यासाठी मराठी व इंग्रजी या भाषेत दिखाव्यांखाली माहिती दिली गेली आहे. माहिती खाली आहे, तुम्ही येऊन बघू शकता. आणि इथं छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा हिरोजी इंदुरकरांना रायगड बांधण्याविषयी काही सांगितलं होतं की तो प्रसंग आहे रायगड बांधण्यासाठी. ते पण बघू शकता तुम्ही. असे भरपूर सारे प्रसंगाचे देखावे बघण्यासाठी शिवभक्तांनी जरूर बघायचे ते. इथे आपल्याला काही शिवकालीन शास्त्राचे वर्गीकरण बघायला मिळते. आता बघू काय काय आहे तिथे आपण. आता इथे आपल्याला शिवकालीन प्रत्येक शिवाजी महाराजांच्या काळात जे जे शस्त्र उपयोगात आलेले आहेत युद्धासाठी ते प्रत्येक इथे दिलेले आहेत. कट्यार झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठा सैन्याकडे गनिमी काव्यासाठी योग्य असे विविध शस्त्रे उपलब्ध होती. त्या काळात तलवार, भाले, पट्टा यासारखे पारंपरिक शस्त्रांबरोबर खास गुप्त शस्त्राचाही मोठ्या प्रमाणात वापर केला जात असे. ते सर्व शस्त्र आपल्याला या संग्रहालयात बघायला मिळते. जास्तच वापरण्यात येणारी तलवारी म्हणजे या तलवारी. प्रत्येक तलवार आपल्या प्रत्येक आकाराची तलवार इथे बघायला मिळते. शिवकालीन शस्त्रांचे वर्गीकरण आता बघून झालेलं आहे. आता आपण इकडून आलो, आता या साईडला जाऊन बघू. इकडे पण तशीच प्रतिमा दिलेली आहे.
अफजल खान वध प्रतिमा सुद्धा आपल्याला इथे बघायला मिळत आहे. बघू शकता त्याची माहिती सुद्धा खाली दिलेली आहे, मराठी आणि इंग्लिश मध्ये दिलेली आहे. इकडे दिलेली आहे. ही सुद्धा तीच प्रतिमा आहे अफजल खान वधाची. इथे आपल्याला भाल्यांचे प्रकार सुद्धा बघायला मिळतात. आता बघू शकता तुम्ही. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अफजल खानाच्या वधाच्या वेळेस छत्रपती शिवाजी महाराज जे अंगावर शस्त्र घातले होते त्यांना म्हणजे चिलखत असे म्हणतात. ते चिलखत आपल्याला इथे दिलेले आहे. महाराजांच्या वस्तू काही विक्रीसाठी उपलब्ध आहेत तेच बघण्यासाठी आता आपण जात आहोत. मंदिरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काही वस्तू विक्रीसाठी उपलब्ध आहेत, जसे की पुस्तके, फोटो इत्यादी. तर मंदिर कसं वाटलं? पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना जय शिवराय.